नव्या अध्यायावर काही थोडं चिंतन मी केलेलं आहे ते तुमच्यासमोर मांडायचं आहे किंवा आपण दोघांनी मिळून ते चिंतन करायचं. 9वा अध्याय हा ज्ञानपर आहे. 6व्या अध्यायापासून सांगितलं जातं, पण या ज्ञानाचा विषय त्याच्यामध्ये आलेला आहे. हा राजविद्या, राजगुह्यम, राजविद्या योग सांगितलं किंवा राजविद्या सांगितलं. आता राज शब्द जो आहे तो 2 प्रकारे तुम्ही उच्चारू शकता, एक आणि एक राज. एक त्याच्यामध्ये ज्ञानदेवांनी आपल्याला एक राज सांगितली आणि ही जी विद्या आहे ती विद्या राजविद्या म्हणजे सगळ्या विद्यांच्या मध्ये श्रेष्ठ विद्या. कोणती विद्या? राजविद्या. कोणती राजविद्या आहे? आम्ही शिकलेलो ती राजविद्या नाही, कारण त्यानं आमचं जन्म मरण संसार दुःख नाहीस होत नाही. मी डॉक्टर झालो, इंजिनियर झालो किंवा शास्त्रकार काय म्हणतात, 2 विद्या आहेत. विद्येचे 2 प्रकार आहेत, आपल्याला माहिती आहे. एक कोणती विद्या? पराविद्या आणि एक अपराविद्या. 2 विद्येचे प्रकार आहेत. तर अपराविद्या म्हणजे काय आणि पराविद्या म्हणजे? पराविद्या परब्रह्माला जाणते किंवा परब्रह्म काय आहे हे आम्हाला सांगते, त्याला काय म्हणायचं? पराविद्या. आणि अपराविद्या म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये 14 विद्या, 64 कला ह्या ज्या सांगितल्या, त्याच्यामध्ये छंद आहे, निरुक्त आहे, व्याकरण आहे, ज्योतिष आहे, आयुर्वेद आहे. सगळे हे जे काही आहेत ते काय आहे? त्या अपर आहे, म्हणजे त्या ब्रह्मतत्वाला जाणत नाहीत. तसं आपण आता ब्रह्माला जाणतो का हो? आपण ब्रह्मापासून दूर आहोत का? त्या परतत्वापासून दूर आहोत का आपण? का तर या उपाधी माझी गुप्त काय चैतन्य असे सर्वगत. जसं एखाद्या मडक्याला सर्व बाजूनं माती व्याप्त आहे, तसं उपाधी सुद्धा त्या चैतन्यानं व्याप्त आहे. उपाधीमध्ये अधिष्ठान नाही, अधिष्ठानामध्ये सगळ्या उपाधी आहेत. म्हणजे काय? तर मडक्यामध्ये माती नाही, मातीमध्ये सगळी मडकी आहे. माती नसती तर मडकी राहिली नसती. मग ज्याच्यामध्ये सर्व आहे, ज्याच्यामधून सर्व निर्माण होतं आणि ज्याच्यामध्ये राहतं आणि ज्याच्यामध्ये लय पावतं, ते त्या कार्याचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, ते ब्रह्म आहे. जसं मडकं मातीमधून निर्माण होतं, मातीमध्ये राहतं आणि मातीमध्येच परत जातं, तसं हा जीव त्या ब्रह्मापासून निर्माण होतो. जीव ब्रह्मास्वरूप आहे, ब्रह्माच्याच ठिकाणी राहतो आणि परत ब्रह्मस्वरूपामध्येच लीन होतो. फक्त जीवच आहे का? देह, मन, बुद्धी, अहंकार इत्यादी सर्व तत्व सुद्धा त्याच्यामधूनच निर्माण होतात, त्याच्यामध्येच राहतात आणि त्याच्यामध्येच लय पावतात. असं जे जगताचं
कारण. कसं कारण? तर उपादान वेगळं निमित्त वेगळं असं नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. कार्याला दोन गोष्टी लागतात. एक आहे उपादान कारण आणि एक निमित्त कारण. जसं मडकं आहे, मडक्याला निमित्त कारण कुंभार आहे, उपादान कारण कोण आहे? माती आहे. त्यापासून मडकं तयार झालं. पण मडकं तयार झालं, त्या मडक्यामध्ये कुंभार नाही आणि ते दंडूक चाक ही जी कारणं ती त्याच्यामध्ये नाहीत, म्हणजे द्वैत आलं. आणि आपला तर संप्रदाय अद्वैत आहे. मग असं कोणतं कारण आहे ज्याच्यामध्ये निमित्त कारणही तेच आहे आणि उपादान कारणही तेच आहे? मडक्यामध्ये दोन वेगवेगळी आहेत, पण असं एक परब्रह्मच आहे की तेच माया उपाधीनं काय होते? जगताचं माया उपाधीनं तो ईश्वर होतो आणि त्याच माया उपाधीनं तो प्रकृती होतो. मग एक उपाधी अविद्यायुक्त आहे आणि एक उपाधी विद्येची आहे. तो ईश्वर निमित्त कारण जगताचा आणि प्रकृती ही जगताची काय आहे? उपादान कारण आहे. मग त्याच्यामध्येही आता द्वैत आलं. एक ईश्वर आला आणि एक प्रकृती आली, म्हणजे द्वैत आलं. मग तेही द्वैत आपल्याला मान्य नाही, कारण आपण काय म्हणतो? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. पण ईश्वर कुणामुळे निर्माण झाला आणि प्रकृती कुणामुळे निर्माण झाली? विचार करा. म्हणून शास्त्रकारांनी या परब्रह्म स्वरूपाला ज्या वेळेला तो मायेचा स्वीकार करतो, कोणत्या मायेचा? विद्या मायेचा, त्यावेळेला तो ईश्वर होतो. आणि ज्या वेळेला तो अविद्या मायेचा स्वीकार करतो त्यावेळेला तो प्रकृती होतो. आता तोच ईश्वर, तोच ते परब्रह्म त्या मायेमध्ये आहे की नाही? आहे. मग ते विकारी झालं का हो? नाही झालं. मग त्या ठिकाणी माया उपाधी जशी असेल तसं परब्रह्म आपल्याला भासलं. लक्षात घ्या. जसं या खोलीमध्ये आरसे ठेवले, काही स्वच्छ असतील, काही त्याच्यावर धूळ बसलेली असेल, काही बहिर्गोल असतील, काही अंतर्वक्र असतील. मग आपण त्याच्यामध्ये बघितलं, मग आपण एकच आहे. मग प्रत्येक आरशामध्ये कसे दिसणार आपण? काही आरसा हिरवा असेल, पिवळा असेल, निळा असेल. मग तो कसा दिसणार आपण? हिरव्या आरशामध्ये हिरवा दिसणार, निळ्या आरशामध्ये निळा, लाल आरशामध्ये लाल. आणि बहिर्वक्र असला तर आपली प्रतिमा जशी आहे तशी दिसणार. तसं ते परब्रह्म आपल्या अंतकरण रूपी आरशामध्ये पडलंय. आणि अंतकरण नावाचा जो आरसा आहे तो जसा आहे तसा आम्हाला आता भास व्हायला लागला. आपण म्हणतो एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. मग मन आमचं आता एक मानायला तयार आहे, त्यालाच हरी मानायला तयार आहे, त्यालाच ब्रह्म मानायला तयार आहे, त्यालाच जीव अनुभवायला तयार आहे, त्यालाच शिव अनुभवायला तयार आहे का नाही? मी कोण आहे? मी ब्रह्म आहे, मी जीव आहे का मी देह आहे, का मी कोण आहे? तर संत म्हणतात मी कोण आहे हा करावा विचार. आम्ही काय विचार केला? मी निपाणीचा आहे, मी कोल्हापूरचा आहे. आपलं परमनंट राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? तुमचं आधार कार्ड कुठलं आहे? 1,500 रुपये कुठल्या ॲड्रेसवर येतात? तुमच्याकडे येत नाहीत. 1,000 2,000 म्हणजे यांची प्रमोशन आहे, त्यांना प्रमोशन आहे. आमच्याकडे 1,500 सुरू झाले.
पण आम्ही कदाचित तुमच्या पुढे जाऊ 3000 म्हणायला लागल्यात. चांगला आहे, पण 1500चं 3000 झालं, 3000चं 6000 झालं, 6000चं 10000 झालं, काय देव मिळणार आहे? बरं, जे मिळालंय ते राहणार आहे? बरं, त्याच्यामुळं पुण्य होईल का पाप होईल? ते कसं काय म्हणताय? म्हणून बरं आहे. म्हणजे जे मिळालंय त्याचा उपयोग पुण्यासाठी न करता, प्राप्तीसाठी न करता, समाप्तीसाठी करायला लागलोय आम्ही, आणि नवीन व्याप्तीसाठी करायला लागलोय, नवीन जन्मासाठी, नवीन मरणासाठी आम्ही त्या पैशाचा उपयोग करायला लागलोय. कारण का? पैसा आम्हाला, आमचे महाराज म्हणायचे, लक्ष्मी चंचल आहे, कारण फोटोमध्ये तिला उभी दाखवली, लक्ष्मीला उभी दाखवली हो, तिच्या हातामधनं असं पैसे पडतात, ती चंचल आहे, ती ज्याच्याजवळ जाते त्याला चंचल करते. आणि आमचं लक्ष त्याच्याकडे आहे. परब्रह्म निश्चल आहे आणि लक्ष्मी चंचल आहे, प्रकृती चंचल आहे आणि ब्रह्म निश्चल आहे. तुम्ही निश्चल आहात का चंचल आहे? तुम्ही चंचल आहात कारण तुमची अंतःकरण चंचल आहे. परब्रह्म निश्चलच आहे, निश्चलच राहणार आहे, आणि कालही निश्चल, आजही निश्चल आणि उद्याही निश्चलच आहे. प्रकृती कालही चंचल, आजही चंचल, उद्याही चंचल आहे. चंचलाकडचं लक्ष जावं आणि निश्चलाकडे लागावं, हे संतांना सांगायचं आहे. आम्ही चंचल कधी होतो, आम्ही निश्चल कधी होतो, बघायला पाहिजे. आता तुम्ही चंचल आहात का निश्चल आहे? न करी रे संग राही रे, बोला बोला, निश्चल. हे कुणी कुणाला सांगितलं? हा अभंग कुणाचा? तुकाराम महाराज. काय म्हणतात तुकाराम महाराज? न करी रे, कुणाचा? प्रकृतीचा. आमचं काय म्हणणं आहे? करी रे संग. संत म्हणतात न करी रे संग. संग केलास की मायेत आलास, आणि मायेत आलास की मायेतल्या गोत्यात सापडलास. माया जड आहे, प्रकृती जड आहे, प्रकृती चंचल आहे, आणि ब्रह्म चंचल नाही, ते निश्चल आहे, ते चेतन आहे. माया जड आहे, प्रकृती दृश्य आहे, आणि ब्रह्म दृश्य नाही, अदृश्य आहे. प्रकृती विकारी आहे, ब्रह्म अविकारी आहे. प्रकृती आकारात आहे, ब्रह्म, प्रमाण सांगा, प्रमाण अव्यक्त. हा, प्रकृती व्यक्त आहे, ब्रह्म अव्यक्त आहे. तुम्ही व्यक्त का अव्यक्त? तुम्ही ब्रह्म असाल तर अव्यक्त, आणि तुम्ही मायेत असाल तर व्यक्त. तुम्ही व्यक्त का अव्यक्त? तुम्ही ब्रह्म असाल तर अविकारी, आणि तुम्ही ब्रह्म नसाल, प्रकृती असाल तर विकारी. तुम्ही जन्माला आला तर मायेतात विकारी, तुम्ही जन्माला येत नाही तर अविकारी. कारण ब्रह्म जन्माला येत नाही. का जन्माला येत नाही? देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजन सेळ, झाले असे केवळ माझ्याशी ठाई, परिज्ञाने विन नाशिले, म्हणून बुद्धी भेदासी आले, तरी एकाच्या ठाई कल्पिले अनेकत्व, म्हणून अभेदी भेद देखती, या अनाम्या नाम ठेवती, देवो 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 देवी म्हणती, अचर्चा ते. चर्चा करायला सुद्धा जागा नाही. का? तर आमचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, जीवो ब्रह्मेव नापराहा. हा जो जीव आहे ना, मुळात ब्रह्मस्वरूप आहे, पण त्याला असं वाटते का हो मी ब्रह्म आहे? माझी आता अनुभूती आहे की मी ब्रह्म नाही, मी हा 5.5 फुटाचा आहे. आणि म्हणून ह्या जीवाला जो भ्रम झालाय, भ्रांती झालेली आहे, त्या भ्रांतीला निरसन करण्यासाठी जे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये म्हण धुतले, आत्मस्वरूपी घातले रोनिया. बाळ जन्माला येतं, नाव घेऊन येतं का नाव नंतर येतं? म्हणजे तुम्ही पहिल्यांदा असता,
बर ते नाव जे नंतर येतं ते ब्रह्मातलं का मायेतलं? मायेतलं. माया खरी का खोटी? नाव तुमचं खरं का खोटं? बरं जाऊ द्या, तुमचा देह मायेतला का ब्रह्मातला? मायेतला. मग देह मायेतला, देहाचं नाव मायेतलं, देहाची पदवी मायेतली, देहाचा पैसा मायेतला, देहाचं घर मायेतलं, देहाचं नातेवाईक मायेतले, देहाचं सर्वच मायेतलं असलं तर तुमचं सुख दुःख कशातलं? तुमचं जन्म मरण कशातलं? मायेतलं. खरं का खोटं? अवघड आहे. तुमचे पैसे दागिने मायेतले का? ज्या वेळेला आम्हाला कळेल की देहच मायेतला आहे आणि मायेतला म्हणजे माया शब्दाचा अर्थ काय? मुळात जो नाहीच. मा म्हणजे नाही, या म्हणजे आहे. जे नाही पण आहे असं वाटते आणि जे आहे ते नाही असं वाटते. ब्रह्म आहे असं वाटते का नाही असं वाटते? आत्ता काय वाटते? ब्रह्म आहे का नाही? आत्ता ब्रह्म नाही असं वाटते आणि मी आहे असं वाटते. मडकं आहे असं वाटते, माती नाही असं वाटते. अलंकार आहेत असं वाटते आणि सोनं नाही असं वाटते. उपाधी अलंकार आहे आणि अधिष्ठान सोनं आहे. सोनं दिसेना. तुम्ही गळ्यातले सोनं बघता का तुम्ही अलंकार दागिने बघता? काय बघता? हा, आता मी गमतीनं सांगतो. हे काय? हे काय? हा, कापड आहे. हा, रुमाल. हा, बरोबर आहे. हा रुमाल कशामुळे झाला? रुमाल हे कार्य आहे आणि रुमाल कशामुळे झाला? कापसामुळे झाला, दोऱ्यामुळे झाला, आहे ना? मग कारण काय आहे? कापूस, दोरा, आहे की नाही? मग कापूस कशामुळे झाला? गाडी आमची तिथंच जाऊन थांबली. आता कापूस कशामुळे झाला? जाऊ दे. तुम्ही यातला कापूस बघितला का दोरा बघितला का रुमाल बघितला? तुम्हाला का कापूस दिसला नाही? कारण का सांगू? आंधळ्यासी जन हे. हा, कारण डोळ्यासी दृष्टी नाही. काय अवघड होतं यातलं कापूस बघायला? पण बघायला शिकवलंच नाही. संत बघायला शिकवतात. संत सत्य काय आणि मिथ्या काय सांगतात. ह्यातला रुमाल माया आहे. त्याच्यावर ॲरो लिहिणं, त्याच्यावर वान हुसेन लिहिणं, त्याच्यावर पीटर इंग्लंड लिहिणं, हे माया आहे. त्याच्यावर PNGचा दागिना लिहिणं, मलाबारचा दागिना लिहिणं, त्याच्यावर आबा देसाईचा दागिना लिहिणं, त्याच्यावर मारुती कदमांचा दागिना लिहिणं, त्याच्यावर नारायण माळी लिहिणं, त्याच्यावर आमचे मोहनराव लिहिणं, त्याच्यावर तुमची नावं. ही दागिन्यातली आहेत का सोन्यातली आहेत? सोन्याला नाव आहे का दागिन्याला नाव आहे? नाव खरं आहे. म्हणून आमचे महाराज सांगायचे, बाळ जन्माला आलं बिचार नाव नव्हतं, पण नाव ठेवलं कुणी? मामीनं का आत्तीनं? आत्तीनं. घुगऱ्या वाटल्या का? वाटल्या. मार कुणी खाल्ला? आत्तीनं. का? ज्याला नावच नव्हतं त्याला पहिलं खोटं नाव जिनं ठेवलं त्या ब्रह्माला नाव ठेवलं आणि मार पहिला आत्तीनं खाल्ला. आणि ज्यानं खोटं नाव स्वीकारलं त्यानं आयुष्यभर मार खाल्ला आणि खातच, पण बरं वाटते. आत्ती कशी वाटत्या? मी नाव ठेवलं. काय आनंद जीवाला ना. म्हणजे मी कोण आहे त्याचं विस्मरण आहे आणि मी जे नाही त्याचं स्मरण आहे. म्हणजे एकाची नेणीव आहे आणि देहाची जाणीव आहे. आणि जाणीव नेणीव भगवंती नाही, पण तिथं आम्ही जायला तयार नाही. तिथं कुठं आम्ही जायला तयार आहे? आम्ही ज्या जाणीवेत आहे तो देह आहे, ज्यांची नेणीवेत आहे ती अज्ञान आहे. मग ते अज्ञान आमच्या ठिकाणी असल्यामुळे या स्थूल देहाला आम्ही सत्य मानायला लागलोय आणि या स्थूल देहाला
सत्य मानून आम्ही जगायला लागलोय आणि आम्ही म्हणे परमार्थ करायला. कसला परमार्थ? बर बर याला सत्यत्व नाही. बर याला नाव ठेवलं त्याला तरी सत्यत्व आहे का? लक्ष द्या, इकडे तिकडे जाऊ नका. विषय घेतो. विद्या चालली आपली पराविद्या अपराविद्या. विषय आपला राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रवक्ष्यावगमम धर्म्यम सुसुखम कर्तम अव्ययम. काय म्हणतात या ठिकाणी की तू कोण आहेस, जीवाचं स्वरूप काय हे समजून घे. मी कोण आहे? मी आता स्वतःला देह म्हणतो. मी स्वतःला काय म्हणतो? देह म्हणतो. पण जसं दागिन्याचं अधिष्ठान सोनं आहे, या रुमालाचं अधिष्ठान कापूस आहे, तसं या देहाचं अधिष्ठान कोण आहे? म्हणजे आणखी सोपं सांगतो की जसे सगळे दागिने सोन्यात राहतात, सगळ्या लाटा पाण्यात राहतात, बरोबर? सगळ्या लाटा कुठे राहतात? म्हणजे पाणी त्याचं आश्रय आहे. तसं या देहांचं आश्रय म्हणजे लाटांचं आश्रय कोण आहे? म्हणजे सगळ्या जगामधल्या लाटा कुठे राहतात? पाण्यात. म्हणजे त्याच्यामध्ये भेद आहे का? नाही. सगळ्या जगामधल्या लाटा पाण्यात राहतात. तसे सगळ्या जगामधले जे दृश्य आहे ना, ते ज्याच्यामध्ये राहतं, ज्या पाण्यात राहतं, ते ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म सगळीकडे राहतं, तर या माईक मध्ये आहे का? कसं करतय म्याव म्याव म्याव, कसं करतय? अभंग ऐकलाय की नाही तुम्ही? नाही? सकल संत गाथा काढा. कसं करतय म्याव म्याव. कसं, कोण करतय म्याव म्याव? तुमचं काय मत आहे? हा, मांजर म्याव म्याव करते. मांजरातनं कोण बोलते? आता कोण बोलते? प्रमाण सांगतो. कोण बोलवितो? हा, मग कोण बोलवितो? नाही, कोण बोलवितो? हरिविन नव्हे, आता कोण बोलवितो? अहो, तुम्हाला कोण बोलवितो? मला कोण बोलवितो? पक्षाला कोण बोलवितो? पशुला कोण बोलवितो? मुंगीला कोण बोलवितो? कोण चालवितो? कोण हलवितो? प्रमाण लावत नाही तुम्ही. चाले हे शरीर म्हणायचंच, लावायचं नाही. चाल म्हणायची नाही, चाल लावायची आपल्याला आणि चालायचं. आम्ही चाल लावतो भजनात आणि चाल चालतो वेगळी. आमची चाल वेगळी आहे, भजनातली चाल वेगळी आहे. भजनातली चाल आणि आमच्या वागण्यातली चाल एक झाली की त्याला सम म्हणायचं. भजनातली चाल आणि वागण्यातली चाल बिघडली की त्याला चाल म्हणायचं नाही, बेताल म्हणायचं. त्याला सत्य म्हणायचं नाही, त्याला असत्य म्हणायचं. असो, असं जे ब्रह्म आहे, जे तुमचं माझं अधिष्ठान आहे, जे स्वरूप आहे, ते जिच्यामुळं कळतं तिला पराविद्या असं. ज्ञानदेवांचं प्रमाण आहे, वाचा बोले, वाचा बरे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचं. वाचा आहे अनंत वाचाळ. पुढचं, जर आम्ही परतत्वाला जर जाणलं नाही तर आमची ही सगळी बरळ आहे. आम्ही सरळ नाही, आम्ही बरळतोय. आता तुम्हाला गंमत सांगतो. आपल्या सीमा भागामध्ये ना, पूर्वी एक सीमा भाग प्रश्न असला तो एक करायचा होता आणि ते म्हणले बेळगाव खानापूर ह्याच्यासह अखंड महाराष्ट्र झालाच पाहिजे. हत्ती तागडी जिंदाबाद. महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो. दिवसभर प्रचार करून आला आणि झोपला.
झोपल्यावर स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये फिरायला गेला. म्हणायला लागला, खानापूर बेळगावसह महाराष्ट्र एक झालाच पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, हत्ती तागडी जिंदाबाद. त्याचं चिन्ह होतं. एक जागा झाला होता, त्यानं तिकडं बघितलं. कोण बरळत होता? झोपलेला. कोण पाहत होता? जो जागा आहे. तो जागा झालेला झोपलेल्या माणसाची बरळ आणि तोंडातनं पडणारी गरळ पाहत होता. कोण? जागा झालेला. आता तो जसा झोपेमध्ये बरळायला लागला, तर आम्ही सुद्धा अविद्या निद्रिस्त झोपेमध्ये मी माझं करता भोगता पापी पुण्यवान असं बरळायच लागलो. हे खरं नाही, खरं नाही. प्रमाण तुम्ही रोज सांगता, चाले हे शरीर, चाले शरीर कुणाची असत? ते प्रवचनाला कोण आलं? तुम्ही आला की नाही? आला. शरीर कुणी चालवलं? त्यानं. पाय कुणी चालवले? त्यानं. आणि प्रवचनाला कोण आलं? मी. भारी आहे. तेच म्हणतोय, प्रमाण लावायचं. का लावायचं नाही? प्रमाण आमचं नाहीच तर. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा आत्मा निदान आहे असं कोण म्हणतंय? ज्ञानेश्वर महाराज. आम्ही काय म्हणतोय? पैसा निदान आहे, 7वा वेतन आयोग निदान आहे, बंगला निदान आहे, गाडी निदान आहे, सोनं निदान आहे. म्हणजे मायेतलं जेवढं आहे की नाही तिथं आमचं निदान आहे. आणि म्हणून आमचं निधनच व्हायला लागले. कारण मायाच निधन होती हो. आणि जे धनी आहे, जिथं धन्य होण्याची व्यवस्था आहे, तिकडं आमचं लक्ष नाही. एक स्थायिक आहे, एक माईक आहे, एक कायम आहे, एक निश्चल आहे, एक चंचल आहे. असं जे सांगते ती ब्रह्मविद्या आहे. ब्रह्म ज्याच्यामधून सर्व निर्माण होतं, ज्याच्यामध्ये राहतं आणि ज्याच्यामध्ये लय पावतं, पण त्याचा कधीही लय होत नाही, नाश होत नाही. असं जे आहे ते ब्रह्म आहे. ते तुमचं माझं स्वरूप आहे. त्याला ज्ञानदेव सांगतात एक हरी आत्मा जीव. पहिलं एक होतं, तोच हरी रूपानं आला, सगुणात आला. एक हरी आत्मा तोच या देहामध्ये आत्मया रूपानं आला. एक हरी आत्मा तोच. जर आत्मा समजला नाही तर जीव झाला. जीव आणि जीवाची अविद्या उपाधी आणि शिव त्याची माया उपाधी. पण या दोन्हीच्या उपाधीमध्ये असलेलं चैतन्य एकच आहे. फक्त उपाधीचा फरक आहे, जसं आरशाचा फरक. मग अशा आरशाचं आपण हे सांगितलं. सूर्याचं प्रतिबिंब आरशात पडलं. सूर्य पडला का हो? नाही. पण सूर्य पडल्यासारखा वाटतो. समजा आरसे फुटले, सूर्य कुठे गेला हो? लक्षात घ्या. लक्षात येते ना? हे आरशामध्ये सूर्य आलाच नव्हता तर जायचा प्रश्न नाही. आला नाही, गेला नाही. आणि मध्ये जो दिसत होता ती भ्रांती होती. तसं आमच्या या देहामध्ये तो ना येतो ना जातो. मग येतो जातो कोण? गंमत आहे, विचार करायचा. येतो जातो कोण? बघा, तुम्हाला सांगतो, समजावून सांगतो. तुमच्या घरामध्ये प्लेट आहे. प्लेट काय? प्लेट. त्या प्लेटमध्ये तुम्ही रोज भाकरी चपाती भात ठेवता, नाही? बरोबर आहे ना? परत ते खाता, परत तीच प्लेट ठेवता, परत दुसऱ्या दिवशी तेच येते. यातलं जातंय कोण, राहतंय कोण? ते जे येतंय ते जाते. बरोबर आहे ना? का प्लेट जाते? प्लेट आहे तशी आहे, पण ती येते. तसं त्या परब्रह्मामध्ये हे आमचे सगळे खाद्यपदार्थ आहेत. ते यायला लागल्यात, संपायला लागल्यात, पण प्लेट जात नाही.
सोनं जात नाही, मोहनमाळ जात्या, कर्णफुलं जात्यात, दोरलं जातंय का सोनं जाते? नाही. तसं हा जीव आहे ना, तो जीव ब्रह्मरूप आहे, तो जात नाही, तो येत नाही, तो ब्रह्मरूप आहे. मग येतय जातंय असं नुसतं वाटतंय. मग कोण जातोय? तो लिंगदेह जातोय. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धीचा लिंगदेह जातोय. कुठं? जिथं त्याची वासना असेल तिकडं. आणि हे बघा, प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात येईल. ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ. ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेव म्हणतात मला हरी भरला घनदाट हरी दिसे. घनदाट दिसतो. आम्हाला कुठं कुठं दिसतो? फक्त अभंग किती सुंदर आहे. विठ्ठल भरला माझे मनी, तो मी आणला निज ध्यानी, अखंड वदो माझी वाणी. विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची, विठ्ठल जळी स्थळी भरला. कुणी भरला? तुम्ही भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. रिता ठाव. मग जो रिता नाही कुठंच, तो आम्हाला का बरं दिसत नाही? प्रमाण आहे संतांचं. रिता ठाव नाही उरला, तो मी या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची. कोणत्या दृष्टीने? ह्या नाही, ज्ञानदृष्टी. मग ज्ञानदृष्टी ती आमच्याकडे आली का? ज्ञानदृष्टीनं तो पाहिला. समजा विठ्ठल जळीस्थळी भरला. आता तुम्ही काय म्हटला? हा काय? माय काय? बस जाऊ द्या. हा काय? हा ध्येय आहे. आता बघा, ज्ञानदृष्टीनं जर बघितलं तर हा ध्येय आहे का हो? नाही. मग काय आहे? तर पंचमहाभूत आहे. काय आहेत? पंचमहाभूत. बरं, पंचमहाभूतांना सुद्धा स्वतःची सत्ता नाही, कारण पंचमहाभूता सुद्धा त्याच्यात राहतात, येतात जातात. असं मागच्या अनेक युगायुगापासून चालू आहे. पंचमहाभूत चिंतन करण्यासारखं भरपूर आहे. आता एका तासामध्ये काय काय सांगून होते कोणाला माहित, कारण वेळ पाळायला पाहिजे. आपला विषय आहे की ज्याच्यामधून सर्व निर्माण होतं, ज्याच्यामध्ये राहतं आणि ज्याच्यामध्ये लय पावतं, जे सर्वांचं अधिष्ठान आहे ते ब्रह्म आहे आणि ते जीवाचं स्वरूप आहे. आणि ते जिथं जाणलं जातं त्याला ब्रह्मविद्या म्हणतात आणि त्यालाच राजविद्या म्हणतात. ती अत्यंत गुह्य आहे. कारण का? ही लौकिकातली विद्या सांगणारे बरेच आहेत, पण ही जी पारलौकिक विद्या आहे ते सांगणारे कमी आहेत आणि ऐकणारे कमी आहेत. आणि ऐकले तरी समजणारे फार तुरळक आहेत. म्हणून कोटीदा वंद नेटी म्हणतात. हे कन्नड मधलं आहे ना. कोटीदा वंद नेटी म्हणजे काय? कोटीत एखादा. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ही जर जाणायचं असलं तर काय करावं? संत सांगतात की तुमच्याकडे 4 गोष्टी असायला पाहिजे. या लागी सुमनू, शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, तरी गौप्यही तुझ प्रती चावळजी सुखे. तुमच्याकडे सुमन पाहिजे, सुमनू, तुमची मती शुद्ध पाहिजे, तुम्ही अनिंदक पाहिजे आणि तुम्हाला ईश्वराशिवाय दुसरी कसल्याही मनाला बुद्धीला वेळ नको. आता बघा, आपण सुमनू आहे का? मोठ्यानं सांगा. नाही? चांगला आहे. शुद्धमती आहे का? त्याला प्रमाण सांगतो. पतित 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 तैसा मी त्रिवाचा. म्हणजे काय हो त्रिवाचा पतित? म्हणजे
म्हणजे 3 वेळा सांगतो म्हणले मी, 3 वेळा त्रिवाच्यात 3 वेळा सांगतो, 3दा उच्चार. किंवा त्याला गुह्यार्थ वेगळा आहे. कोणता गुह्यार्थ आहे तर वैखरी, मध्यमा आणि पश्यंती पतित आहे म्हणतात. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा तेवढी पुण्यवान आहे. मग तुम्ही कोणत्या वाणीत आहे? वैखरीत आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ कुठं आहे? परेत आहे का वैखरीत आहे? आणि आम्ही दिवसभर कुठे असतो? वैखरीत का वाखरीत? वाखरीत जायची आहे ना, वैखरी. मग वैखरीमध्ये ज्यावेळा प्रगटीकरण होतं, संत सांगतात की पहिल्यांदा परेमध्ये स्फुरण होत. परेमध्ये अहम स्फुरण आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी आहे, मी अमुका आहे, ऐशी मी आहे. तुम्हाला आता मी आहे असं वाटते का? नाही. हो, तुम्ही आहात का? नाही. आहे. तुम्ही आहात का? नाही. तुम्हाला आहे असं वाटतंय ना? आहे का? नाही असं वाटते. तुम्हाला ज्या वेळेला नाही असं वाटेल ना, त्यावेळेला आम्हाला कळतंय तुम्ही नाही. त्यावेळेला आम्ही तुमची व्यवस्था आणि तुम्ही माझी व्यवस्था. महाराज प्रवचनातच गेले. आता महाराज देह असते तर गेले आणि महाराज ब्रह्म असते तर मग महाराज कोण आहेत, देह का ब्रह्म? महाराज जर जात असतील तर महाराज अलंकार का सोनं? अलंकार. मग महाराजांना अलंकार व्हायची आवड आहे, कारण महाराजांना विशेष व्हायची आवड आहे. महाराजांना जे सामान्य सोनं आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. सामान्य ब्रह्म आहे आणि विशेष अलंकार आहेत, विशेष माया आहे, विशेष कल्पित आहे. आणि म्हणून कल्पित तेवढं जावं आणि सामान्य तेवढं राहावं. आपण सामान्य राहायचा प्रयत्न करतोय का विशेष व्हायचा प्रयत्न करतोय? हरिभक्त परायण गुरुवर्य आदरणीय श्री सद्गुरू विद्यावाचस्पती हे सगळं विशेष आहे. ब्रह्म सामान्य आहे, सोनं सामान्य आहे, पाणी सामान्य आहे. तसा या आमच्या जीवाचं जे स्वरूप आहे ना ते ब्रह्म सामान्य आहे. त्याला आम्ही वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये, वेगवेगळ्या फडामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या भाषामध्ये आम्ही त्याला वाटायचा प्रयत्न करतोय. अरे बाबा, वाटलं जाईल की, वेगळं असतं तर वाटलं जाईल. ते अखंड आहे, त्याला कुठे वाटतं? आमचे महाराज म्हणायचे पृथ्वी अखंड आहे, भारत खंड आहे, रशिया खंड आहे, जर्मनी खंड आहे का पृथ्वी खंड आहे? नाही, पृथ्वी अखंड, ब्रह्म अखंड आहे. आणि त्याला आम्ही कल्पनेनं जशा रेषा मारून खंड तयार केले, 9 खंड तयार केले, तसं ब्रह्म अखंड आहे. आणि आम्ही त्याला खंडामध्ये खंड 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 करायचं, कारण आम्हाला खंडामध्ये आवड आहे, आम्हाला भेदामध्ये आवड आहे, आम्हाला द्वैतामध्ये आवड आहे. ब्रह्म कसा आहे? अखंड आहे, अद्वैत आहे, सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे. जाणे मी अजर, अक्षय मी अक्षर, अपूर्व मी अपार, आनंद मी मला पार नाही, असं जे ब्रह्म आहे ते जर जाणायचं असलं तर कुणाला तरी सद्गुरू वाचुनी. पण आम्ही सद्गुरूंकडे जायला तयार नाही. आणि आम्ही ज्या गुरूंकडे जातो ते सतबद्दल काही सांगतच नाहीत. सत म्हणजे ज्याचा कधी तिन्ही काळामध्ये बाध होत नाही, नाश होत नाही, ते सत आहे. आणि असत जे तिन्ही काळामध्ये अस्तित्व असत नाही ते असत आहे. आमचं लक्ष असताकडे आहे, आमचं लक्ष सतकडं नाही आहे. आणि म्हणून संत म्हणतात की ते जाणायचं असलं तर तुला ती ब्रह्मविद्या घ्यावी लागेल, ते ब्रह्म जाणणारी विद्या. पण आमचं लक्ष सकाळपासून संध्याकाळपर्यंत ब्रह्माकडे नाही. कुणाकडे आहे? मायेकडे. हा, माया माया पाहिजे. पण आमचे महाराज म्हणायचे बरं का, ती बैलगाडी असते ना, त्याला चाक असते आणि त्या चाकीच्या बाजूला काय असते? खुट्टा. खुट्टा
आणि त्या खुट्ट्यामध्ये आणि चाकामध्ये माया असते. माया का ठेवलेली असते? तर जर घट्ट केलं तर चाक फिरणार नाही, आणि जर लय ढिलं केलं तर गाडी व्यवस्थित चालणार नाही. म्हणून माया असल्याशिवाय गाडी चालत नाही, पण जास्त असली तरी बी गाडी चालत नाही. म्हणून योग्य माया असावी, पण ती कशी असावी? तर सुविद्या असावी, अविद्या नको. आता जीव अविद्येमुळं, अविद्या कल्पना अविद्या तेने झाला जीव. ते ब्रह्म होता, पण कल्पनेमुळं, अविद्येमुळं, कल्पना म्हणजेच अविद्या, कल्पना म्हणजेच मन, कल्पना म्हणजेच अज्ञान, अज्ञानामधनच कल्पना निर्माण होते. कल्पना अविद्या तेने झाला जीव. हा जीव जो झाला तो कल्पनेमुळे झाला, नाहीतर जीव हा मुळात शिवच आहे. काय बाहेर, काय बाहेर नका बघू. काय होते? व्यथे येते. अगोदर लक्ष आत येत नाही. लक्ष आत येत नाही, आणि जे लक्षात येत नाही त्याला लक्षात आणायचं चालू आहे, तरी बी लक्ष बाहेर जाते. म्हणजे माया काम कशी करत असेल बघा, म्हणजे प्रतिबंध कशी करत असेल बघा. मग त्या प्रतिबंध करते तर मास्तरनं सावध असायला पाहिजे की नाही? हे बघा, तुमच्या घरात विद्यार्थी असेल जो हुशार असतो का नाही, तो घरात टीव्ही जरी चालू असला, आईनं जेवण जर व्यवस्थित केलं नसलं, लक्ष देत नाही, तो अभ्यासातच लक्ष देतो. आणि जो खोडकर आहे ना, तो आईनं किती जरी सांगितलं अभ्यास कर, तर तिकडे लक्ष देत नाही, तिकडे बाहेरच लक्ष देत. तसं आम्ही खोडकर विद्यार्थी आहे. या आम्ही गंभीरतेने, आता बघा महाराज, आपण इथे बसलोय, महाराजात पारायण करायला लागल्यात, त्यांचा नेम चालू आहे. काय त्यांना गरज आहे? पण जो माझा नेम आहे तो मी प्राण गेला तरी चालवणार, अशी त्यांची श्रद्धा आहे, असा त्यांचा नेम आहे, असा त्यांचा विश्वास आहे. आणि आमचा इथं आला तरी त्याच्यावर लक्ष नाही. इथं आल्यात 1 तास काढून, कसं तरी 1 तास काढून येतं इथं, आणि तिकडं लक्ष द्यायचं पाहिजे, तिकडं लक्ष देत नाही. एक तर अगोदर लक्षात येत नाही. का? तर इकडे येणारा कोण तरुण वर्ग नाही. जो वर्ग आहे त्याच्या लक्षात न यायचं बंद झाल्यावरच इकडं पाठवतात, आता तुम्ही देवळात जावा म्हणे. का? आता तुमचं घरातलं काय लक्ष नाही, आणि घरातलं काय तुम्हाला लक्षात येत नाही, म्हणजे बिनकामाची इकडे पाठवायची होय? कामातनं गेल्यावर इकडे पाठवायचे? अरे ही विद्या अशी नाही. आमचे महाराज म्हणतात, अरे फुलं ताजी ताजी, कोळी कोळी फुलं देवाला आवडतात. तसं हे शरीर, मन, बुद्धी ताजं ताजं आहे, कोवळं आहे, प्रसन्न आहे, प्रफुल्लित आहे, अकलुषित आहे, अविकारी आहे. तेव्हा देवाचा संस्कार करा. आता सगळा गिजबीट काला झालाय, आणि आता म्हणतात मला सांगा म्हणून. काय सांगा? आणि सांगितलेलं लक्षात बी राहत नाही. प्रवचन कसं झालं? फार सुंदर झालं. काय सांगितलं ते काय आम्हाला विचारू नका, ते माळी सरांना विचारा, त्यांनी टेप केले. असो, या विद्येला राजविद्या म्हणतात. सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे, कारण जन्म मरण चुकवते. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम चुकवते. तुम्हाला जीवनमुक्त करते, जीवनामध्ये राहून मुक्त करते. तुम्हाला सुख दुःख रहित आनंद देते. सुख दुःख मिश्रित आनंद संसारात आहे. जसं लग्न झालं, आनंद झाला, आता काय अनुभव आहे? करायचं आहे परत. तरी तुम्ही 7 फेरे का मारता कुणास ठाऊक. पण तुम्हाला एक सांगू, संसारातल्या कुणाबरोबरही लग्न करा, त्या ठिकाणी तुम्हाला दुःखाची अनुभूती येईल. आमच्या पांडुरंगाबरोबर एकदा लग्न करा, तुम्हाला दुःखाची अनुभूती येणार नाही. पण जीव त्या भगवंताबरोबर लग्न करण्याला तयार असायला पाहिजे, आणि भगवंत जसा आहे तसं जीवानं व्हायला पाहिजे. भगवंत अविकारी आहे, मी अविकारी व्हायला पाहिजे. भगवंत मायातीत आहे, मी मायातीत व्हायला पाहिजे. भगवंत निर्मल आहे, मी निर्मल व्हायला पाहिजे. भगवंत अव्यक्त आहे, मी अव्यक्तात यायला पाहिजे. भगवंत गुणातीत आहे, मी गुणातीत व्हायला पाहिजे. तर लग्न लागणार, कारण पत्रिकाच जमणार नाही त्याशिवाय. कारण भगवंतामध्ये आणि मायेमध्ये
पृथ्वीमध्ये आणि आकाशामध्ये एवढं अंतर आहे ना, तेवढं अंतर आहे. आता या संसारातलं सुख नाशी आहे आणि भगवंतातलं जे सुख आहे, आनंद आहे, ते अविनाशी आहे. त्याला संत असं म्हणतात की हे जे ब्रह्म आहे, हे जे आमचं जे स्वरूप आहे, ते मोठकं आहे, सुंदर आहे, नेटकं आहे. मोठके गुरुमुखे उदय जेती दिसे, पण ते गुरूंच्या मार्गदर्शनानं प्राप्त होतं. फार काय करावं लागत नाही. थोडे आहे, थोडे आहे, चित्त सहाय्य झाली. थोडं आहे, पण कधी? तुम्हाला गंमत सांगू, ऐकणार? चित्त नावाचा शब्द कसा तयार झाला हो? तर ची आणि पुढे सांगा तला त. आता ह्यातलं जे तला त जे लागले, त्यातला एक त काढला तर काय झालं? चित. तो जो त काढला, तो कुठला काढला? तर मायेतला त, तकार, तमोगुण, अज्ञान काढला. अज्ञान काढल्याबरोबर चित्त काय झालं? काय झालं? चित्त. काय झालं? चित्त झालं. हो, लक्षात. सोपं सांगायला लागलोय, अवघड नाही. अजून अवघड घ्यायला गेलं तर मलाच येत नाही, तुम्हाला काय सांगू अवघड. बर, हा, त काढला. जो त अज्ञानाचा लागला होता, त्यामुळे ते चित्त जे आहे ते अज्ञानानं काय झालं? परिणाम पावलं, चित्त झालं. त्यातला त निघाला नामस्मरणानं, ध्यानानं, चिंतनानं, साधनेनं, संतांच्या सहवासानं, श्रवणानं, मननानं, निधिध्यासानं. असं जर ते त काढून टाकला तर काय झालं? चित्त. चित्त. आणि ब्रह्म कसं आहे? सच्चित. तुम्ही सत आहे, तुम्ही आहे. मागच्या जन्मात होता का नाही? होता. ह्या जन्मात आहे का नाही? पुढच्या जन्मात आहे. म्हणजे तुम्ही जात नाही. काय काळजी करू? मग कोण जाते? तर हे जे आकाराला आलं ते जाते. आकार तितके नाशिवंत. आणि जे निराकार आहे ते कसं आहे? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. चर आणि अचर ज्याच्यामध्ये आहेत, चर आणि अचर ज्याच्यावर आहेत, ज्याच्यामधून उत्पन्न होतात, ज्याच्यात राहतात आणि ज्याच्यामध्ये जातात, आणि जे कधी उत्पन्न होत नाही, नाश पावत नाही, असं एक आहे. तुम्हाला गंमत सांगतो. हे काय आहे? असं रुमाल आहे, कापड. हे काय? गाठ. आता रुमालात गाठ आहे, गाठीत रुमाल आहे. म्हणजे एक होतं, आता काय झाले? दोन झाले, आहे की नाही? मग आता दोन झाले, मग ह्यातली दोन कोण कोण आहेत? यात एक रुमाल आहे आणि एक गाठ आहे. दोन आहेत ना. आता गाठ तुमची तुम्हाला घेऊन जावा, माझा मला रुमाल द्या. गाठ घेऊन जावा की तुमची तुम्हाला? नाही. मग ही गाठ जी आहे ती अभिन्न आहे का भिन्न आहे? हा, नाही. भिन्न असली तर घेऊन जावा, अभिन्न असली तर राहायला पाहिजे. हा, हो, लक्षात येते का नाही? काही सोपं सांगायला लागलोय. ही गाठ आहे, हा रुमाल आहे, असं तुमचं म्हणणं आहे. बर, ही गाठ रुमालातच आहे का रुमालाच्या बाहेर आहे? रुमालातच आहे. पण ही वेगळी आहे का वेगळी नाही? वेगळी नाही. बरोबर, वेगळी नाही. बघूया आता कुठं आहे? वेगळी आहे. मग दाखवा. वेगळी नाही म्हटलं तरी दाखवा.
मग गाठ होती का नव्हती? नाही, गाठ कधीच नव्हती. मग गाठ काय आहे? गाठ आमच्या दृष्टीचा प्रॉब्लेम आहे. काय आहे? तसं जीव काय आहे? दृष्टांत संपला. एक राहतय, एकच होतं, एकच आहे आणि एकच असणार आहे. मध्ये जे होतं ते पूर्वीही नव्हतं, मध्ये बी नव्हतं, नंतर बी नाही, मध्ये असतंय असं वाटतंय. तसं आबा देसाई पूर्वी नव्हता हो, तुम्ही बी मध्ये पूर्वी नव्हता हो, आणि नंतर आबा देसाई नसणार आहे. पण आबा देसाईला अधिष्ठान असलेलं जे आहे आणि तुम्हा सर्वांना अधिष्ठान असलेलं जे आहे ते पूर्वी होतं, आता पण तेच आहे. पण मध्येच गाठ व्हायला लागली हो. गाठ बघू नका. अहंकार, नवल अहंकाराची द्या. जो शुद्ध आहे ना, शुद्ध रुमाल, शुद्ध कापूस, त्याला या गाठी बसायला लागल्या. तसं शुद्ध ब्रह्माला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, इस्लाम हे सगळ्या गाठी बसायला लागल्या. तू ह्या गाठी सोडवणार का नाही? नवल अहंकाराची गुट विशेष अज्ञान्याच्या न लगे पाठी. पण ह्या गाठीला मी म्हणणारा जो सज्ञानी आहे, ज्ञान आहे पण ज्ञान त्याचं यथार्थ नाही, विपरीत ज्ञान आहे. आता आम्हाला यथार्थ ज्ञान नाही, विपरीत ज्ञान आहे. ज्ञानेश्वरांनी 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ सांगत असताना अज्ञानाचं लक्षण केलंय. अज्ञान म्हणजे काय? तर जे ब्रह्मही जाणत नाही आणि मी कोण आहे म्हणजे हा देह आहे त्याचंही त्याला ज्ञान नाही, असं मध्येच जे दोडक्यासारखं लोंबकळते त्याला अज्ञान म्हणतो. आम्हाला आता काय माहितीये? स्वरूप माहितीये? नाही माहिती. बरं मी कोण आहे? आता त्या देहाचं तरी ज्ञान आहे. समजा मी देह आहे, पण या देहाचं तरी मला ज्ञान आहे? नाही. देहाचं तरी ज्ञान कुठं आहे? हे बघा, तुम्हाला गंमत सांगतो. तुम्हाला देहाचं जर ज्ञान असतं तर तुम्ही स्वतःला आबा देसाई कशाला म्हटलं असतं? तुम्ही म्हटलं असता मी देह आहे. तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहे, तुम्ही काय सांगता? मी देह आहे सांगता? नाही. बरं, देहाचं ज्ञान आहे तर देह कशापासून निर्माण झाला त्याचं ज्ञान पाहिजे, त्या पंचमहाभूतांचं ज्ञान पाहिजे. मग पंचमहाभूत कशी निर्माण झाली आणि त्या पंचमहाभूतापासून पंचीकरण होऊन हा देह कसा निर्माण झाला त्याचं ज्ञान पाहिजे. मग त्याचंही ज्ञान नाही, स्वरूपाचंही ज्ञान नाही, मग लागलं लटकायला. यातनं सोडवणारे सद्गुरू आहेत. त्या जीवाला त्या आपल्या स्वरूपाचं ज्ञान देतात आणि या जीवाला सोडवतात अहंकाराच्या गाठीपासून, कल्पनेच्या गाठीपासून, कर्ते भोक्तेच्या गाठीपासून, जन्ममरण गाठीपासून, पुनरावृत्तीपासून, अहंता ममता या गाठीपासून सोडवतात. आणि सोडवायचंय कुणी? कुणाला सोडवायचं आहे? सद्गुरू उपदेश करतात आणि सद्गुरूंच्या प्रमाणे आम्ही त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे. कधी करायला पाहिजे? तर प्रमाण आहे क्षणोक्षणी. कोणता हाची? हाची म्हणजे ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे, हा विचार तो क्षणोक्षणी कर. आम्ही काय करतो? देह सत्य आहे, देहाला जेवायला पाहिजे, सकाळी चहा पाहिजे, लगेच नाश्ता पाहिजे, दुपारी जेवायला पाहिजे, परत 4ला चहा पाहिजे, संध्याकाळी परत जेवण पाहिजे, तेही चांगलं चुंगलं पाहिजे, संध्याकाळी झोपायला पाहिजे. आणि मग क्षणोक्षणी कधी विचार करायचा? आणि पुढे सांगितलंय नाशिवंत देह. बनाय फार सोपं आहे. नाशिवंतासाठी रडतोस काय? देह नाशिवंत आहे, लक्ष तिकडच आहे. ईश्वर शाश्वत आहे, त्याच्याकडे लक्ष नाही. मग आता काय करायचं? याला काय करायचं? येणार, नको नको ते करणार, मरणार आणि परत येणार आणि परत तिथं काहीतरी. हे बघा, तुम्ही जर जागे झाला नाही
तर एका जन्मात 100 जन्माची व्यवस्था होत्या. जर जाग झाला नाही तर एका जन्मात 100 जन्माची व्यवस्था होते. जसं एका शेंगदाण्यातनं 100 शेंगा निघतात, तसं एका वासनेमधनं डाळीचं पीठ होतंय, त्याला बेसन पीठ म्हणतात. बेसन पिठाचे भजी होतात, त्या भज्यामध्ये पालक भजी होतात, त्याच्यात मिरची भजी होतात, त्याच्यामध्ये कांदा भजी होतात, त्याच्यामध्ये वडा होतो, त्याच्यामध्ये अनेक काय काय होतं. तसं एका वासनेमधनं जन्म घेणे लागे असं होतं. म्हणून आवरा. मंदिरात तुमच्या कासव आहे, दर्शन घेता? ते कशाला घेता? नाही, अहो ते कासव अडचण दिसली की पाय आत घेत आणि अडचण नसली की देवाकडे बघत बसत. मग तुम्ही कासव होणार का नाही? अडचण दिसली की हे इंद्रिय आवरायची. आम्ही अडचण दिसली की इंद्रिय पसरतोय. मग कासवाचं काहीच घेतलं नाही आम्ही. जे वर्ण कठीण आहे आणि आतनं मृदू आहे, आम्ही आतनं कठीण आहे, वर्ण मृदू आहे. कधी कासवाचं दर्शन घेतले आम्ही? अवघड आहे. म्हणून आमचा परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. लेकुराच्या गोष्टी नाहीत. अभ्यास करावा. अभ्यासी मन लाव. काहीतरी अभ्यास करावा. मी करतोय, तुम्ही पण करा. करा अभ्यास. अभ्यास कशाला म्हणतात कुणाला माहित? कशाला अभ्यास म्हणतात? जे मन संसार अभिमुख झालेलं आहे, विषयाभिमुख झालेलं आहे, त्याला तिथून काढायचं, विषयातनं काढायचं, त्या संसारातनं काढायचं, मायेतनं काढायचं, देहातनं काढायचं, मिथ्या गोष्टीतनं काढायचं आणि आपलं जे शुद्ध स्वरूप आहे तिकडं लावायचं. असं दिवसातनं आपण किती वेळा करतोय? सजातीय वृत्तीचा अखंड प्रवाह आणि विजातीय वृत्तीचा त्याग करायचा असं आम्ही करतोय? नाही करत. मग करणार का नाही? कधी? हे महाराजांनी करायचं असतं. आम्ही ऐकायचं, इथंच कपडे झाडायचे, हाय त्या चपला दुसऱ्याच्या घालू नका, आपलं घालायचं आणि निघून जायचं. तसं नका करू. हे जर ब्रह्मज्ञान तुम्हाला पाहिजे असेल, ब्रह्मविद्या पाहिजे असेल, तुम्हाला अखंड सुखाची प्राप्ती पाहिजे असेल, तर तुम्हाला सद्गुरूंकडे जावं. तुम्ही जागे व्हा. या देहाचं एवढं सोनं आहे, मिळालेलं आहे, त्याचं काहीतरी संधी साधा आणि या जगामध्ये आल्यानंतर काहीतरी प्राप्त करून घ्या. काय प्राप्त करून घेणार? तर हे काय येणार नाही. आता जे तुम्ही जमवलं काबाड कष्ट करून, मी जमवलं, त्यातलं काय येणार आहे सांगा बरं? काय येणार आहे? तरी आता उद्यापासून जमवायचं राहणार नाही. तिकडंच आणि लक्ष जाणार. मग एक विचारू, रोज 1 तास जप कोण कोण करते सांग? 1 तास म्हणजे 24 तासातले 1 तास भगवंतासाठी देणारे. बर, आता पुढचा प्रश्न, 1 तासामधला 10 मिनिटं जपामध्ये मन कुणाचं असतंय? त्यांनी हात वर. असो. आपल्याला प्रश्न असा आहे की बरोबर आहे त्यांचं, ते काय ते आजी करते हो. मग ते कसं आहे ते बघा, तुमच्याकडे 500च्या पूर्वी 1000च्या नोटा होत्या, 2000च्या नोटा होत्या, मोदींनी बंद केल्या, माहिती आहे ना? त्या आता जर तुम्हाला दिल्या, तुम्हाला मी दिल्या, तर घेशील नाही का? चालत नाहीत. मग जे चालत नाही त्याकडे तुमचं लक्ष. मग ह्यातलं काय काय चालतंय सांगा बरं? अहो ह्यातलं काय चालत नाही हो. कधी काय मेल्यावर कळणार होय चालत नाही ते. आत्ताच समजून घ्यायचं यातलं काय चालत नाही. हे बघा गमती, एक चांगली गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्ञानदेवाने भिंत चालवली की नाही, आणि त्याला बघून नवल कुणाला वाटलं? चांगदेवाला.
आता ज्ञानदेव भिंत चालवत आले, कसली? जड भिंती. चालविली जड भिंती, हारली चांगयाची भ्रांती. बरोबर आहे. जड भिंत चालली म्हणजे जी भिंत चालत नव्हती ती चालली. मग आता ज्याला 4 जण उचलून नेत्यात ती भिंत चालत्या का चालवत्यात? हा, काय म्हणणं काय? प्रमाण सांगू? चाले हे चालतंय का चालवत्यात? कोण चालवत्यात? ज्ञानदेव चालवत्यात. तुम्हाला असं वाटतंय हे चालतंय ज्ञानदेव चालवत्यात, हे बोलतंय ज्ञानदेव बोलतात, हे ऐकतंय ज्ञानदेव ऐकतात, हे खातंय ज्ञानदेव खातात, असं वाटलं कधी? नाही. कधी वाटणार? गेल्या अहो आत्ताच वाटायला पाहिजे. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. वा वा वा, काय प्रमाण आहे. बोलू असे. आणि तुम्ही बोलायला लागला तर कुत्रं सुद्धा थांबत नाही हो. फार अवघड आहे. आणि तुकाराम महाराजांच्या खांद्यावर ते याच्यामध्ये त्या सिनेमामध्ये दाखवलं, पक्षी येऊन बसले. तुमच्याकडे चांगली माणसं येऊन बसतात. त्याच्यावरनं समजायचं आपली काय परिस्थिती आहे, आपला आरसा कसला आहे. हा, म्हणून हे ज्ञान तुमच्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे. ते ज्ञान गुरुमुखानं उदय होतो. ते हृदयामध्ये स्वयंच आहे, त्याला नवीन आणायचं नाही. पण ते कधी? ते प्रत्यक्ष आहे म्हणून सांगितले. आणि प्रत्येकाजवळ आहे, प्रत्यक्ष आहे. पण ते अजून समजेन झाले म्हणून त्याला काय म्हटलंय? ते विषयगत प्रत्यक्ष आहे, ते ज्ञानगत प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. म्हणजे सद्गुरूंच्या मुखातनं श्रवण करून तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस, अशा पद्धतीचा उपदेश केल्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन करून त्याचं तत्व पदार्थ शोधन करून अनुभूती यायला पाहिजे. म्हणून पुढची ओवी घातली. तेवी, मी 1-2 मिनिटात संपवतो. तेवीची गा सुखाची पावटी, चढता ये जयाच्या भेटी, भेटल्या कीर मिठी भोगणी आई पडे. ज्ञानदेवांचे शब्द आहेत. परत एकदा तुम्ही वाचा घरी गेल्यानंतर. ते जर ज्ञान पाहिजे असेल, ते सुख पाहिजे असेल तर काय म्हटले? ती सुखाची पाऊल वाट, सर्व सुखाचे आगर. रूप पाहता लोचनी सुख झाले. म्हणजे माझं स्वतःचं जीवाचं स्वतःचं रूप पाहिल्यानंतर सुख होते. मी म्हटलं बऱ्याच वेळेला महाराजांना आमच्या की कीर्तनात म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी. खरोखरच सुख झाले असं वाटतंय आपल्याला? मग महाराज काय म्हणले माहितीये का? आबासाहेब, रूप बघितल्यावर सुख होते. रूप बघायला डोळे उघडे असावे लागतात. आणि गुरु डोळे उघडे केल्यानंतर रूप दिसते. आणि रूप दिसल्यानंतर सुख होते. म्हणून त्या देवाचं रूप जे आहे ना, जे चराचरामध्ये भरलाय, ते डोळे उघडायचे, कान उघडायचे. म्हणून काना वचनाची या भेटी. ते आपलं होत नाही सोडा. कारण वचन ऐका कमळापती ते बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे. सुखाची पाऊल वाट म्हणजे काय सांगतो आणि थांब. कोणती सुखाची पाऊल वाट आहे? त्या सुखाला एकदम प्राप्त करता येत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या ब्रह्मस्वरूपाला जाणायला पाहिजे, जीवाच्या स्वरूपाला जाणायला पाहिजे. पण जाणायला पाहिजे, पण वाट आहे का? ज्ञानदेव म्हणतात वाट आहे. कोणती आहे? पाऊटी. पाऊटी म्हणजे पाऊल वाट. तिकडं जाता येतं. पाऊल वाट म्हणजे पंढरीची वाट, जिथं पांडुरंग भेटतो तिथं मुक्काम लागतात. मग इथले कुठले मुक्काम आहेत ते सांगतो आणि मग थांबतो. इथं 7 मुक्काम लागतात. कोणकोणते? तर चिदाभासाच्या 7 अवस्था आहेत. कोणकोणत्या? अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोक निवृत्ती आणि निरंकुशा तृप्ती. ह्या चिदाभासाच्या म्हणजे त्या जीवाच्या अज्ञानानं आवरण असलेल्या जीवाच्या अवस्था. आता ज्ञानाच्या 7 अवस्था आहेत. ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. कोणत्या? शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भावना आणि तुर्य. आता हे 7 मुक्काम आहेत. कोणते? पहिल्यांदा तुमच्याकडे शुभेच्छा पाहिजे, तुमच्याकडे सुविचारणा पाहिजे. तुम्ही गुरूंकडे जाऊन विचारायला पाहिजे, गुरूंकडे जावे अशी शुभेच्छा निर्माण व्हायला पाहिजे. त्यानंतर श्रवण व्हायला पाहिजे.
गुरूंना विचारायला पाहिजे, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीव जीवाचा भेद म्हणजे काय, जीव ईश्वराचा भेद म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ते तुम्ही विचारायला पाहिजे. कधी विचारलं? आता तरी विचाराल कधी? विचारा. महाराज आहेत त्यांना विचारा. शुभेच्छा सुविचार. तरुण माणूस आम्ही विचारतो, चंद्ररूप कुठं आहे, PNG कुठं आहे, मलाबार कुठं आहे, हे विचारतो आम्ही. पण हे विचारत नाही कधी. शुभेच्छा सुविचारणा तनु माणसा, म्हणजे आता जे विषयाकडे धावणारं मन आहे ना, ते विषयाकडे धावायचं राहिलं आणि ते ब्रह्माकडं, पांडुरंगाकडं, हरीकडं, कृष्णाकडं लागायला लागलं, त्या सूक्ष्म वस्तूकडं लागायला लागलं. तनु म्हणजे हे शरीर, तनु मानस, त्या तनुमधलं मानस ते सूक्ष्म व्हायला लागलं की त्याला म्हणे तनु मानसा. भूमिका, मग सत्वापत्ती, सत्व म्हणजे ब्रह्म, मग त्या ब्रह्मस्वरूपाचं अखंड चिंतन व्हायला लागलं की म्हणायची सत्वापत्ती. मग काय झालं पुढं? शुभेच्छा सुविचारणा तनु मानसा सत्वापत्ती असंसक्ती. असं ज्याला ब्रह्माचं वेड लागलंय तो विषयामध्ये अडकत नाही, आणि जो विषयात अडकतो तो ब्रह्माकडं जात. जिथं राम आहे तिथं काम नाही, आणि जिथं काम आहे तिथं राम नाही. मग आपल्याकडे काम आहे का राम आहे? मग राम आहे तर काम नसायला पाहिजे, म्हणजे इच्छा नसायला पाहिजे. मग आमच्याकडे इच्छा आहे का नाही? आहे, म्हणजे रामाचं चिंतन नाही. तुम्हाला उदाहरण माहिती आहे, रावणाला सांगितलं रामाचं रूप धारण कर, तो म्हणला रामाचं रूप धारण केलं की कामच येत नाही. तसं आम्ही रामाचं रूप धारण केलं की काम नसायला पाहिजे. काम नाही झालो आता रिकामा. मग शुभेच्छा सुविचारणा तनु माणसा सत्वापत्ती असंसक्ती, ती अडकत नाही. आणि पदार्थ भावना, मग त्याला जळी स्थळी काष्टी पाशाणी सगळ्या पदार्थात ती एकच भावना होती, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. असं होणार का नाही? बघूया, होणार का नाही? पदार्थ भावना. आणि मग तुर्य गा, म्हणजे ते ब्रह्म तुर्य, 3 अवस्थांना जाणणारं, 3 गुणांना जाणणारं, 3 या देहांना जाणणारं, असं जे 4थं तुर्य आहे, ते तुर्य ब्रह्म तुम्ही होता. त्या तुमच्या तुरीय अवस्थेला सद्गुरू तुम्हाला काय करतात? स्थानापन्न करतात. आणि म्हणून अशा सद्गुरूंना ते एकदा स्थळ प्राप्त झालं की ते स्थळ, ते स्थान कधी ढळत नाही, मरत नाही, नाशत नाही, विटत नाही, असं पुढं माऊली सांगायला लागल्यात. पण एवढं असून सुद्धा मग माणसं याच्याकडे का बघत नाही? तर ते आमच्या ह्या मार्गावर श्रद्धा नाही असं सांगायला लागल्यात पुढे. अश्रद्धा नाम, त्याची श्रद्धा नाही, कारण आम्हाला श्रद्धा लोकांच्यावर आहे आणि त्यामुळे लोकांचं आम्ही ऐकतो, पण संतांचं आम्ही ऐकत नाही. तुम्ही संतांचं ऐका आणि जीवाचं कल्याण करून घ्या, जीवनाचं कल्याण करून घ्या आणि जीवन कृतकृत्य करा, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.